हॅलो गाईस. तर इंस्टाला बघितल्या एवढे रिव्ह्यू बघितले सह्याद्री मूवीचे, डेंजर डेंजर. तर मी ठरवलं की आपण जावं मूवी बघून यावा. तर काय, 2 तिकीट बुक केले मी आणि माझी महिला मित्र. सकाळी उठून दुपारी उठून गेलो आम्ही आयनॉक्सला मूवी बघण्यासाठी. तर आयनॉक्सला गेल्यानंतर हा आयनॉक्स थिएटर तर खूप छान आहे. तिकडे गेलो, 6 नंबरच्या हॉलला मूवी होती. तर आपली झाली एंट्री हिरोईनची. हिरोईनच्या स्टार्टिंगला स्टोरी अशी आहे की स्टार्टिंगला तिचं लग्न होणार असतं त्याच्या बॉयफ्रेंडसोबत, पण ते काय, तिचा बॉयफ्रेंड लग्न मोडून निघून जातो आणि आपल्या हिरोची एंट्री होती. तेव्हा एक अंडरडॉग सिंगर असतो, त्याला फेमस व्हायचं होतं सिंगिंगमध्ये. तर अशी स्टोरी होती आणि हिरो हिरोईन भेटतात एका सिंगिंगची गीतं. तर हिरोईन गाण्याला येते आणि हिरो सिंगिंग करतो आणि तशीच तिथं त्यांची लव स्टोरी स्टार्ट होती. मग काय इंटरव्ह्यू झाला. मग आता महिला मित्रासोबत आलो आहे, थोडा किस्सा मोकळा करावाच लागतो. इंटरव्ह्यू झाल्यानंतर पॉपकॉर्न घेतले आणि परत आलो. आणि मूवीची स्टोरी अशी आहे की हिरोईन शेवटीच्या पार्टला निघून जाते. ती विसरायला लागते ते गोष्टी. थोडं त्यांच्यामध्ये होतं की तिला तो हिरो आठवतच नाही. मग हिरोईन जाताना एक गाणं लिहून जाते तिच्या डायरीमध्ये. मग ती म्हणते की तू कधी कुठं का असो, हे गाणं ऐकल्यानंतर तुझी आठवण येईल. मग हिरो काय करतो, वर्षभर तेच गाणे सिंगिंग करतो, खूप फेमस होतो आणि कॉन्सर्ट वगैरे करतो. आणि वर्षभरानंतर ती त्याला मनाली साईडला भेटते कुठेतरी. मूवीची एंडिंग आहे, हॅपी एंडिंगच आहे. तिला आठवतं की हिरो आहे कोण आहे, त्याचं नाव आठवतं. आणि मूवी आहे ठीकठाक आहे, बेसिक स्टोरी आहे. गाणे खूप चांगले आहेत पण ह्याचे. मूवीला 10 मधून 7.5 आपण रेटिंग करू शकतो. तुम्ही पण नक्की बघा, तुमची इच्छा असेल तर. ठीकठाक आहे, पण जसे तुम्ही स्टार्टिंगला व्हिडिओ बघितला असेल, एवढं रिॲक्ट करण्यासारखी मूवी नाही आहे. ठीकठाक आहे, गाणे खूप छान आहे, स्टोरी पण ठीक आहे. आणि हिरो हिरोईनचा पहिली मूवी होतं, त्यांनी बेस्ट त्यांची ॲक्टिंग केलेली आहे. मग काय निघालो तिथून. मग येता येता आम्ही आईस्क्रीम खाल्लं आणि आलो घरी. नंतर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब